मला असं वाटायचं की मला फॉरेस्ट ऑफिसर होता आलं तर खूप छान होईल. मी मुळात राजकारणी कमी आणि शिक्षिका जास्त आहे. माहेरी जायचं बसनी एसटीवर काय लिहिलंय बोर्डवर ते विचारायला लागायचं की आम्हाला माझ्या माहेरला जाणारी ही गाडी कुठली. 10 मिनिटात त्याच्याशी खेळलं की बरं वाटतं, मजा येते. इतका इनोसंट आणि प्रचंड दंगेखोर आहे. मी अजूनही कॉलेजला जाते, पगार घेत नाही. मी प्राचार्य आहे कॉलेजची. पुणे का दिल्ली? पुणे. वडापाव की मिसळ? दोन्ही नाही. चहा की कॉफी? चहा. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे खूप खास व्यक्ती आली आहे की राजकारणासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात त्यांनी जो आपला ठसा उमटवला आहे आणि ह्यापुढेही त्या उमटवतच राहतील यात शंका नाही. एखादी महिला जेव्हा राजकारणात उतरते ना, तेव्हा ती ते किती प्रभावीपणे सांभाळते आणि पेलवते याचं उत्तम उदाहरण म्हणजेच संसदरत्न राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी. ॲज अ ग्रेट पॉलिटिशियन म्हणून ते आपल्याला परिचित आहेतच, पण त्या पलीकडे जाऊन त्या जितक्या गोड हसतात ना, तितक्याच गोड, हळव्या आणि खूप संवेदनशील व्यक्ती आहेत. तर त्यांच्या ह्या प्रवासाबद्दल, या बाजूबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार मेधाताई. नमस्कार इंदिरा. थँक्यू. न्यूज अनकटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि त्यांना थोडंसं बरं नाही आहे आणि तरी पण त्या आल्यात, त्यांचा अमूल्य वेळ त्यांनी आपल्याला दिला आहे, त्याच्यासाठी मी पहिल्यांदाच आभार मानते त्या गोष्टीसाठी. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की ॲज अ राजकारणी, त्याआधी प्राध्यापिका म्हणून तर आम्हाला तुम्ही परिचित आहातच, पण प्रत्येकाचं बालपणी एक स्वप्न असतं की मला इंजिनियर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे किंवा काय. तर त्या छोट्या मेधाचं काय स्वप्न होतं? सर्वप्रथम न्यूज अनकट चे आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करते. तुमच्या माध्यमातून सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आगामी दसऱ्याच्या आणि दिवाळीच्याही खूप खूप हार्दिक शुभेच्छा. इंदिरा, तुझेही खूप आभार. तूही खूप गोड हसतेस. सगळ्या महिलांमध्ये एक ताकद असते आणि आपल्या मनातली जी आंदोलनं आहेत ती आपण आपल्या चेहऱ्यावर येऊ देत नाही आणि सगळं व्यवस्थितपणे पेलतो. हेच तर महिलांची, स्त्री शक्तीची, नारी शक्तीची ताकद आहे. तर तुलाही खूप शुभेच्छा. तू मला प्रश्न विचारलास की लहानपणी काय ॲम्बिशन्स होत्या किंवा काय व्हावंसं वाटत होतं. तर कोणालाच कल्पना नाही येणार की माझ्या मनात काय होतं. लहानपणी मला नेहमी असं वाटायचं, एक निसर्गाची आवड होती मला म्हणा किंवा अन्य काही गोष्टी असतील, जे काही झालेले जडणघडणीतून संस्कार असतील. मला असं वाटायचं की मला फॉरेस्ट ऑफिसर होता आलं तर खूप छान होईल. अच्छा. आणि एक वर्दीचं फॅसिनेशन पण मला खूप जास्ती आहे. एक व्यवस्थित शिस्तबद्ध असं लाईफ जे असतं त्याची आवड आहे आणि एक निसर्ग, पर्यावरण, जंगल, प्राणी पक्षी यांची खूप आवड आहे. तर असं दोन्ही कॉम्बिनेशन मिळून कदाचित ती प्रतिमा माझ्या डोळ्यामध्ये ठसली असेल. किंवा अनेक वेगवेगळे अशा प्रकारचे चॅनल्स मी पाहिले की जे जंगलांशी किंवा अशा पर्यावरणाशी संबंधित होते, त्याच्यामुळे असेल. पण एक त्याविषयीची खूप आवड होती आणि त्या संदर्भातलं काम कुठलं असू शकतं आणि त्याचं काही एक विशिष्ट पदभार किंवा असं काय असू शकतो का. तर हे मला वाटायचं की आपण फॉरेस्ट ऑफिसर व्हावं. पुढच्या काळामध्ये ते काही जमलं नाही. माझी शरीरयष्टी किंवा अन्य काही गोष्टी असतील की त्याला सुटेबल नव्हत्या. किंवा हा पेशा जो आहे हा महिलांसाठी खूप सोयीचा नाही आहे असं काहीतरी नंतर सांगितलं गेलं. अर्थातच हल्ली सगळीकडे महिला पुढे जाताना दिसत आहेत, पण त्यावेळेला मात्र या सगळ्या गोष्टी पुढे आल्या नव्हत्या आणि नक्कीच ते माझं मात्र स्वप्न राहून गेलं. पण माझी ती आवड नक्की होती. अच्छा. तुमच्या बालपणाविषयी मला सांगा ना थोडंफार. गमती जमती, आई बाबांबद्दल, एकंदरीतच कसं होतं बालपण? अगदी साधं निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. माझे आईबाबा मात्र अति उच्च शिक्षित असे होते. आज ते दोघेही हयात नाहीत, पण नक्कीच खूप मेमरी आहेत त्यांच्या, खूप आठवणी आहेत. माझे वडील कोथरूड भागातले एकमेव त्यावेळेला डॉक्टर होते. बरेचसे ग्रामस्थ माझ्या बाबांचे पेशंट होते आणि माझे वडील इतके
समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून देणारे होते. संघाचे संस्कार होते त्यांच्यावर. गोवा मुक्ती संग्रामामध्ये ते स्वतः आंदोलन त्यांनी केलं होतं. त्याच्यात त्यांना अटक झाली होती. 2 वर्ष ते जेलमध्ये होते. नाव बदलून, म्हणजे माझ्या वडिलांचं नाव डॉक्टर मधुकर पाटणकर, पण त्यांनी विजय गोखले नाव घेऊन स्वतःला त्यांनी आंदोलनात झोकून दिलं होतं आणि 2 वर्ष ते जेलमध्ये होते. तर असे सगळे लहानपणापासून एक देशसेवेचे संस्कार किंवा संघाच्या माध्यमातून जे श्रीराम न्यासचा दवाखाना चालायचा तिथे माझे वडील जायचे आणि आपल्या पेशंटला तिथे बोलवून तिथे मोफत औषधं द्यायचे. तर असं एक घर. माझी आई खूप उच्च शिक्षित शिक्षिका म्हणून काम करत होती. नंतर आम्ही लागोपाठची भावंडं 3 म्हणून तिची नोकरी सोडली. पण आमच्यावर खूप संस्कार तिने केले. अतिशय काटकसरीमध्ये सुद्धा कसं राहता येईल आणि स्वतःची तत्व मूल्य जपण्यासाठी कसं महत्त्व द्यायचं हे आमच्या आईने आम्हाला शिकवलं. त्यामुळे माझं बालपण हे खूप आनंदी तरीसुद्धा खूप शिस्तबद्ध असं केलं. माझ्या आईबाबांना कुठल्या गोष्टी चुकीच्या घडलेल्या अजिबात चालत नसायच्या. माझ्या लहानपणाची अत्यंत सगळ्या आठवणी या प्रामुख्याने अशाच आहेत की एक तत्वनिष्ठता ही पूर्णपणे बिंबवली गेली आमच्या तिघही भावंडांवर. अच्छा. तुम्हाला फॉरेस्ट ऑफिसर व्हायचं होतं बरोबर, पण मग ॲज अ प्राध्यापिका तुम्ही झालात आणि तिथून डायरेक्ट राजकारणात एंट्री. हे कसं काय? हा विचार कुठून आला? खरं तर जसं मी सांगितलं की माझे वडील किंवा आमची माहेरून पण माझ्या संघाची बॅकग्राऊंड आहे, पण सासरी आल्यानंतर माझे पतीसुद्धा संघ आणि भाजपचं काम आणि मी सुद्धा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचं काम आम्ही करत होतो. तर हे करत असताना 2002 साली, म्हणजे महिला मोर्चाचं माझ्याकडे त्याच्या आधी पद होतं अन्याय निवारण समितीचं पुणे शहराचं, आणि हे मी संघटनात्मक काम करत असताना 2002 साली इलेक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये जाण्याची संधी मला आली. पक्षांनी थोडासा सर्वे केला त्या भागामध्ये आणि शिक्षण क्षेत्रातली कोणीतरी उमेदवार त्यांना पाहिजे होती. मी तेव्हा त्यांना स्पष्ट सांगितलं की माझं एकत्र कुटुंब आहे, नोकरी नवीन आहे, मुलं लहान आहेत, तर मला उलट तिकीट नको. म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटलं की तिकीट घेण्यासाठी म्हणून लोक रांगा लावतात, फायलीच्या फायली बनवून सबमिट करतात, पण तिकीट बनणारी मी एकटीच होते, नको बनणारी मी एकटीच होते. पण मला पक्षाने सांगितलं की नाही, तुम्हीच या ठिकाणी योग्य उमेदवार आहात. आणि 2002 साली शिक्षण क्षेत्रातली आणि पॉलिटिक्समधली असं कॉम्बिनेशन असलेली उमेदवार म्हणून पक्षाने माझी निवड या तिकिटासाठी केली. आणि अर्थातच घरचं बॅकग्राऊंड, माझ्या मिस्टरांचं बॅकग्राऊंड, माझं काम हे सुद्धा त्यांनी त्यावेळेला त्याची दखल घेतली. अच्छा. आता तुम्ही ॲज अ प्राध्यापिका होतात आणि नंतर मग पॉलिटिक्समध्ये एंट्री कशी झाली ते तुम्ही आता सांगितलं. तर काय असतं ना, एक स्त्री शिकली की कुटुंब सुधारतं असं म्हणण्यापेक्षा समाज सुधारतो असं मी म्हणेन. तर तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही एज्युकेशनच्या दृष्टीने स्त्रियांच्या कुठले बदलाव घडवून आणलेत, त्याबद्दल काय सांगाल? मी मुळात राजकारणी कमी आणि शिक्षिका जास्त आहे. अजूनही माझा पिंड हा शिक्षिकेचाच आहे. म्हणून कुठेही गेले मी तरी शिक्षणाच्या संदर्भात काय घडतंय. पहिल्यांदा जेव्हा मला राजकारणामध्ये आले, नगरसेविका झाले, नगरसेवकांच्या कामामध्ये ड्रेनेज, पाणी, लाईट, रोडचं काम वगैरे ही कामं एक ढोबळ मानाने येतात. परंतु मी जिथून निवडून आले होते त्या भागामध्ये अशिक्षित महिला बऱ्याच होत्या त्यावेळेला. त्यांच्यासाठी काही करता येईल का असा विचार माझ्या मनात आला. आणि मग आम्ही साक्षरतेचे वर्ग महिलांसाठी घेतले, बचत गट स्थापन केले महिलांसाठी. तेव्हा लक्षात आलं की बायका म्हणायच्या, ताई आम्ही स्वतःचे थोडे पैसे मिळवतो, आम्ही काहीतरी घरकाम करून म्हणा, पापड का अमुक काही गोष्टी करून कुठे कामाला जाऊन थोडेसे पैसे आम्ही मिळवतो. पण ते पैसे काही जणींना मोजताच येत नव्हते. माहेरी जायचं बसनी, STवर काय लिहिलं आहे बोर्डवर ते विचारावं लागायचं की आम्हाला माझ्या माहेरला जाणारी ही गाडी कुठली. त्यामुळे मला वाचताच येत नाही, तर तुम्ही आम्हाला शिकवा. तर साक्षरतेचे वर्ग हे काही नगरसेवकांच्या कामाच्या ह्याच्यातलं रुटीन काम नाही, परंतु इतका सक्सेसफुल झाला तो प्रोग्रॅम. वस्त्यांमध्ये आमचे साक्षरतेचे वर्ग आणि खूप वयस्कर महिलासुद्धा
त्याच्यामध्ये सहभागी व्हायच्या आणि छान वाटायचं त्यांना की आता मला अक्षर ओळख झाली आणि खूप काहीतरी साक्षात्कार झाल्यासारखं त्यांना वाटायचं. मुलांसाठी एकलव्य नावाची अभ्यासिका आम्ही चालवली. वस्त्यांमध्येच तिथेच एका खोलीचं रूपांतर आम्ही त्या अभ्यासिकेमध्ये केलं. तर खूप वेगवेगळे प्रयोग हे शिक्षणासाठी किंवा पूरक शिक्षणासाठी, कारण शाळामध्ये तर मोफत शिक्षण सरकारने अवेलेबल करूनच दिलेलं आहे. मुलींसाठी आहे, मुलांसाठी आहे, सगळ्यांसाठीच आहे, अनेक वर्षापासून आहे आणि आता तर वरच्या वर्गांसाठी सुद्धा ते उपलब्ध करून दिले. पण तेव्हापासून ते उपलब्ध होतंच, पण शाळेमध्ये जाणाऱ्यांची संख्या, गळतीचं प्रमाण, नापासीचं प्रमाण, या सगळ्यावर काही उपाय आपल्याला करता येतील का याचा वेळोवेळी विचार करून तो मुद्दा अटेंड करायचा नक्कीच प्रयत्न केला. मग शिक्षणाचं बजेट असेल, त्याच्यामध्ये काही सुधारणा वेगवेगळ्या धोरणात्मक असतील तर त्या करायचा प्रयत्न केला. तर खूप मजा येते त्याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही पॉलिटिक्समध्ये आलात तेव्हा मेधा पाटणकरच्या मेधा कुलकर्णी झाल्या होतात. येस. आणि आता तुम्ही म्हणालात पण की माझ्या इथून पण मला सपोर्ट होता म्हणजे सासरकडून. पण ॲज अ राजकारण हे असं एक प्रोफेशन आहे ना की तुम्हाला कधीही वेळ पडली तर जावं लागतं, मग तुम्हाला त्याला वेळ काय नाही आहे. पण मग हे सणवार वगैरे पण तुम्ही इतक्या ह्याने करता, कारण मी तुमचं जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा मी जेव्हा इंस्टाग्राम चेक करत होते, प्रत्येक सण तुम्ही इतक्या आनंदाने साजरा करता आणि तुम्ही तिथे असता, मेन गोष्ट ती आहे. तर त्यांचा सपोर्ट कसा होता, सासू सासऱ्यांचा सपोर्ट कसा होता ह्या बाबतीत? खूप चांगला होता. मी खूप भाग्यवान आहे की मी अशा घरी लग्न होऊन आले की जिथे महिलांना त्यांचे पंख विस्तारायला हे कुठेही अडथळा नाही. अशी कितीतरी घरं असतात की जिथे घरातूनच स्ट्रगल सुरू होतो. पण माझ्या बाबतीत मी खूप भाग्यवान हे मी सांगू इच्छिते की माझे सासू सासरे असतील, माझ्या दोन्ही नणंदा असतील, सगळ्यांचा खूप मोठा पाठिंबा, माझी मोठी जाऊ असेल, सगळ्यांचा मोठा पाठिंबा मला मिळाला. आमच्या घरी उभ्या गौरी असतात, खूप सोवळं आणि अमुक सगळ्याच गोष्टी. म्हणजे जेव्हा मी राजकारणामध्ये नव्हते तेव्हा हे सगळ्या गोष्टी आम्ही मिळून करायचो. खूप त्याचा मोठा खटलं असतं त्याचं. पण मी जेव्हा राजकारणामध्ये आले तेव्हा माझ्या सासऱ्यांनी हे पूर्णपणे घरातल्या सगळ्यांना एक प्रकारे सांगितलंच की, आणि वरिष्ठ जेव्हा सांगतात तेव्हा आपलं काम सोपं होतं की आता तिला समाजाकडून अपेक्षा आहे की त्यांनी तिथे असावं. राजकारणामध्ये व्यक्तीचा कुठलाही सण समारंभ हा वैयक्तिक नसतो, तर तो सार्वजनिक असतो, सामुदायिक असतो. तर आता तुम्ही तिच्याकडनं घरातून अपेक्षा करू नका हे सांगितलं. आणि या सगळ्यामुळे माझं काम सोपं झालं. आज कितीतरी वेळेला असं होतं की मी घरामध्ये कमी वेळ देऊ शकते, सणवारांना सुद्धा मी असते. महिलांना म्हणजे कुठल्याही स्त्री असेल पुरुष असेल, प्रत्येकाला आपल्या घरी सणवार असतात तर तिथे ओढ घेतच असतं मन, परंतु खूप वेळ देऊ शकत नाही. परंतु घरातले सगळेजण खूप समजून घेतात, पाठिंबा असतो. मुलांचा खूप पाठिंबा मिळाला. माझी मुलगी कल्याणी, मुलगा सौरव, हे दोघांचंही पूर्ण जर शिक्षणाचा कालावधी बघता किंवा अतिशय लहानपणापासूनच मी घराबाहेर असते, तर आम्ही क्वालिटी टाईमनी क्वांटिटी टाईम मॅनेज करायचो. पण कधी त्यांची परीक्षा असेल, त्यांचं आजारपण असेल, तरीसुद्धा त्यांनी ते खूप सहन केलं की त्यांच्या मनातली जी आंदोलनं आहेत तर प्रत्येक वेळेला आईसमोर असेलच असं नाही. तर कित्येक वेळेला आई ही खूप मोठी भूमिका निभावत असते घरोघरी. की परीक्षा असेल, 10वीची परीक्षा असेल तर आई लवकर उठून बसणार, चहा देणार, पहाटेपर्यंत जागणार मुलांबरोबर. तर मला हे सगळं काही न करता मला अभिमान वाटतो की माझ्या दोन्ही मुलांनी स्वतःची उत्तम अशी अकॅडमिक करिअर जी आहे, पूर्ण शिक्षण जे आहे, हे स्वतःच्या जीवावर हे केलं आणि आजही ते सक्सेसफुल त्यांच्या लाईफमध्ये आहेत. आणि एकही नियम न तोडणारी अशी माझी दोन्ही मुलं जी आहेत, अतिशय कर्तृत्ववान, अतिशय डिसेंट आणि एकदम म्हणजे लॉफुल वागणं असं. म्हणजे कुठे बऱ्याच वेळेला असं दिसतं की राजकारण्यांच्या मुलांबद्दलच कुठे टीका होते, पण मी मुलांना सांगितलं की मी इतरांसाठी जरी राजकारणी असले तरी तुमच्यासाठी मी आई आहे. आणि तुमच्या बाबतीत म्हणजे माझ्या लहानपणाची जी शिस्त, तो जो संस्कार होता माझ्यावर, तोच मी माझ्या मुलांबाबतीत ठेवला की शिस्त महत्त्वाची घरामध्ये. आणि नियम, संस्कार या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना दिल्या, त्यांनीसुद्धा त्या आत्मसात केल्या. तर अशा दृष्टीने मला असं वाटतं की घरातून हा खूप मोठा सपोर्ट हा असतो. कधी कधी तो कृतीतून असतो, कधी सहकार्य करून असतो. आता एक स्त्री म्हटलं ना की ती अनेक रोल प्ले करते, ॲज अ आई, बायको,
त्याच्यानंतर सून, त्याच्यानंतर राजकारणी आणि आता गोड आजी. Yes. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या सगळ्या धावपळीमध्ये कसं तुम्ही प्रत्येक नातं इतकं ह्याने जपलंय ना की प्रत्येक गोष्टीला तुम्ही तेवढा वेळ दिलाय खरं तर नसून, तर तो समतोल कसा साधता? आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठला रोल प्ले करायला जास्त आवडतो? मे बी आजी असं मला वाटतं. आता आजीचा फार मजा येते. माझा नातू अरीव, माझ्या मुलीचा मुलगा, कल्याणीचा मुलगा, आणि अत्यंत गोड येतो. आणि कुठलाही स्ट्रेस असला, काही असलं तरी एक 10 मिनिटं त्याच्याशी खेळलं की बरं वाटतं, मजा येते. इतका इनोसंट आणि प्रचंड दंगेखोर आहे. मी जेव्हा खूप सारखी प्रवासात असते किंवा इथंही असताना कार्यक्रमात असते तरी आमचं कोऑर्डिनेशन होतं आणि मग भेटायचं ठरतं. मग उशिरा रात्री आम्ही भेटतो, अगदी 9-10च्या नंतर भेटतो. पण खूप मजा, तेवढा तासभर आमचा खूप छान जातो. आणि माझ्या डीपीला पण मी त्याचं ठरलं, मला कधी कंटाळला मी पटकन डीपी उघडून बघते, मजा वाटते. आता काय आहे ना की आधी समोर स्टुडंट्स, चॉक, ब्लॅकबोर्ड असायचा. आता संसदेत वाटतं का परत की तिथे जावं, परत म्हणजे मागे जावं त्या दिवसात जेव्हा तुम्ही प्राध्यापिका? मी अजूनही कॉलेजला जाते, पगार घेत नाही. मी प्राचार्य आहे कॉलेजची. आणि वाटतं आमचं मुलींचं कॉलेज आहे, DED कॉलेज. आणि मस्त वाटतं, एखादा तास घेतला तरी छान वाटतं. माझी मुळात आवड ती आहे, क्लासरूम्समध्ये जाणं आणि शिकवणं ही माझी मुळात खूप आवड आहे. आणि म्हणून मला तिथे गेल्यानंतर मी एक तास जरी घेतला तरी फ्रेश वाटतं. हल्ली वेळ कमी मिळतो, पण येस कधीतरी एक चेंज वाटतं, तोही चांगला वाटतो. आणि प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असते आणि प्रत्येक भूमिकेला कुठलीही महिला, म्हणजे नुसती मेधा कुलकर्णीच नाही, प्रत्येक महिला अशीच असते की ती प्रत्येक भूमिकेला न्याय देते. मुलगी म्हणून, नोकरी जिथं करत असेल तिथली एम्प्लॉई म्हणून, कुठे अगदी शेतकऱ्याची बायको जरी असली तरी ती इतकी कमिटेड असते. तर तसंच प्रत्येकीचं हे वैशिष्ट्य आहे. तसं माझं पण आहे की संसदेत असताना त्या भूमिकेत, घरात असताना त्या भूमिकेत, वर्गात असताना त्या भूमिकेत. आता छान वाटतं. मला तुमच्या कॉलेज लाईफबद्दल विचारायचं आहे. ॲज अ BEd, नंतर MEd आणि मग PhD, हे सगळं एवढं असताना तुम्ही कधी लेक्चर वगैरे बंक केले आहे का तुमच्या कॉलेज लाईफमध्ये? खूप लेक्चर्स बंक केली आहेत. हे नवल आहे. अर्थात हे सांगायला नाही पाहिजे. शाळेत असताना मी फार सिन्सिअर होते. ओके. कॉलेजला गेल्यानंतर वेगवेगळ्या मैत्रिणी आम्ही भेटलो की लेक्चर्स पण बंक करायचो, नाटकात भाग घेतलेत, अमुक बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. प्रभात रोड वगैरे हा सगळा भाग, मी गरवारे कॉलेजला शिकले आणि तो सगळा एरिया आमचा फिरण्याचा रस्ता असायचा. इतके फिरायचो आम्ही, बापरे. सगळा वॉर्ड नंतर झाला माझा, मला प्रत्येक गल्लीबोळ माहिती होतं तिथलं. कारण तिथूनच मी नंतर नगरसेविका झाले. बरोबर. एकदा असं झालं होतं की आमच्या टीचर्सनी एक सेंड ऑफ पार्टी दिली होती आणि सांगितलं होतं की हा जो ग्रुप आहे ह्याला नका बोलू, कारण त्या सारख्या बंक करतात लेक्चर्स. आणि त्यांना अशी काळजी पण होती की आम्हाला काय माहिती किती टक्के पडतील. पण आमच्यातल्या प्रत्येकीला डिस्टिंक्शन मिळालं. त्यामुळे आम्ही मार्कामध्ये कधीही अभ्यासाच्या वेळेला अभ्यास, दंगा करायच्या वेळेला दंगाही केला. ते त्या त्या वयाचं असतं, पण आम्ही नियमबाह्य कधीही दंगा केला नाही. ते पण आहे. पण छान होतं सर्व प्रकारे कॉलेज लाईफ, पण कॉलेज लाईफ होतं. बरं, तुमचा मला इंटरव्ह्यू घ्यायचा होता. मला इतकं टेन्शन आलं होतं कारण तुम्ही स्वतः एक उत्तम मुलाखतकार आहात. तुम्ही मेधा सुक्तम च्या माध्यमातून बऱ्याच दिग्गजांचे इंटरव्ह्यूज घेतलेत. तर ती संकल्पना कशी सुचली आणि ह्या सगळ्या पॉलिटिकल ह्याच्यामधून वेळ कसा काढलात तुम्ही त्या गोष्टीसाठी? प्रामुख्याने ना पॉडकास्टच्या माध्यमातून खूप माहिती आपल्याला मिळवता येते. हे खूप मोठं साधन आपल्याला कोविड नंतर म्हणूया जास्ती जवळ वाटलं. पण मी स्वतः खूप पॉडकास्ट बघते, ऐकते आणि नॉलेज मिळवते. खूप पुस्तकं मी वाचते. सगळ्यांनाच पुस्तकं वाचता येतील असं नाही, ते पॉडकास्टवर शिफ्ट होऊन ती माहिती मिळवू शकतात.
म्हणून हे माध्यम वापरावं असं मला वाटलं. तर ज्यांची ज्यांची पुस्तकं मी वाचली होती, ज्यांच्याबद्दल एका विशिष्ट क्षेत्रामध्ये त्यांनी उंची गाठली होती किंवा विशिष्ट असं काही काम केलं होतं, अशांची मुलाखत घ्यावी आणि त्यांच्याकडनं माहिती जाणून घ्यावी असं मला वाटलं. प्रामुख्याने गीतेमध्ये असं लिहिलं आहे की प्रश्न विचारून आपण माहिती घेऊ शकतो, ज्ञान संपादन करू शकतो. प्रतिप्रश्नेन सेवया असं त्याच्यामध्ये म्हटलं आहे की एक एक प्रश्न विचारून त्याच्या उत्तरातून आपल्याला ज्ञान मिळवता येतं. तर तेच मुलाखत घेऊन माहिती मिळवण्याचं एक तंत्र. तर म्हणून मी माझ्या गुरूंपासून सुरुवात केली. मी बॉटनीची विद्यार्थिनी होते, ज्यांची डॉक्टर प्र.के. घाणेकर, ते बॉटनिस्ट जसे आहेत तसे अतिशय उत्तम इतिहास तज्ज्ञ आणि गडकिल्ले तज्ज्ञ आहेत. तर त्यांची मुलाखत तिथून मी सुरुवात केली आणि मग डॉक्टर गोबम देगलूरकर हे मूर्तिशास्त्र आणि मंदिरशास्त्र पुरातत्व खात्याचे पदाधिकारी होते आणि खूप जाणकार आहे त्या विषयातले, उत्खनन आणि या सगळ्या विषयातले. तर अशा सगळ्यांच्या मुलाखती घेत घेत मला खूप छान वाटलं. थोडासा खंड, म्हणजे थोडासा काय खूपच खंड पडला आहे त्याच्यामध्ये, कारण आता कामाची व्याप्ती खूप वाढली, देशभर भ्रमण असतं. तरी पण ते एक मला छान वाटलं की लोकांना वेगवेगळं क्षेत्र कुठलं कुठलं आहे आणि त्याच्यात कोणी कोणी कसा कसा अभ्यास केलेला आहे, तर त्याची माहिती याच्यातून मिळते. एका स्त्रीसाठी ना, म्हणजे मला असं विचारायचं आहे की मला राजकारणात यायचं आहे असं बऱ्याच स्त्रियांना वाटतं, म्हणजे तळागाळातल्या पण. तर एका स्त्रीने राजकारणात येऊन त्यात यशस्वीरित्या टिकून राहणं हे किती अवघड आहे. महिलांसाठी राजकारण म्हटलं तर एक चांगलं क्षेत्र आहे आणि म्हटलं तर चॅलेंज पण आहे. अनेक क्षेत्र महिलांनी पादाक्रांत केलेली आहेत आणि त्याच्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत. तर तसंच महिलांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. यासाठी स्वतः केंद्र सरकार, माननीय मोदीजी यांनी स्वतः ह्याच्यातला, म्हणजे नवीन पार्लमेंट भवन जे झालेलं आहे त्याच्यामध्ये पहिला कायदा कुठला केला असेल तर तो महिलांच्या आरक्षणाचा, की लोकसभा आणि विधानसभामध्ये महिलांसाठी आरक्षण असावं. हेतू हा आहे की देशभरामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी महिलांनी राजकारणात आलं पाहिजे आणि महिला ते उत्तम रीतीने करू शकतात याच्यावरचा विश्वास एक आहे. मग फक्त महिलांचेच प्रश्न महिलांनी सोडवायचे आहेत का, तर नाही. आज आपण बघतो की निर्मला सीतारामन या वित्तमंत्री, त्यांनी गेली अनेक वर्ष त्या वित्तमंत्री म्हणून काम करत असताना आणि देशाचं बजेट त्या गेली अनेक वर्ष मांडतात. तो काय फक्त महिलांपुरतं काम थोडी त्या करतायत. तर अशी वेगवेगळी क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये महिला चांगलं काम करू शकतात आणि सर्वांसाठीच त्या चांगलं काम करू शकतात. तर राजकारण हे त्याच्यातलं प्रमुख क्षेत्र आहे की जे सगळ्या क्षेत्रांना गवसणी घालणारं आणि निर्णय घेणारं क्षेत्र आहे. आपण असं म्हणतो की पॉलिटिक्स इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म्स. तर सगळ्या क्षेत्रांमध्ये जर रिफॉर्म्स आणण्याची ताकद असलेलं पॉलिटिक्स हे क्षेत्र आहे, तर ते क्षेत्र महिलांपासून वंचित असून कसं चालेल आणि महिलांनी त्याच्यामध्ये आलं पाहिजे. मग महिलांसाठीचे रिफॉर्म्स असतील, मुलांसाठीचे रिफॉर्म्स असतील, शिक्षण क्षेत्रातले रिफॉर्म्स असतील, उद्योग क्षेत्रातले रिफॉर्म्स असतील, सर्व क्षेत्रातले रिफॉर्म, आता GSTचा रिफॉर्म आलेला आहे. असे सर्व क्षेत्रातले रिफॉर्म्स आहेत आणि याच्यामध्ये महिलांनी आपलं कर्तृत्व दाखवण्याची ही संधी आहे आणि जी पॉलिटिक्सच्या माध्यमातून सर्वात जास्त मिळू शकते आणि म्हणून महिलांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. मी पण सगळ्यांना आवाहन करते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की जास्तीत जास्त महिलांना, ज्यांना समाजकार्याची आवड आहे, त्यांनी राजकारण या माध्यमाचा उपयोग करून समाजकारण करण्यासाठी नक्की पुढे यावं. आहे मग चॅलेंजेस आहेत का नाही आहेत, तर नक्की आहेत. अनेक गाव पातळीवर जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला असं लक्षात येतं की सरपंच तर ताई आहेत, पण त्यांच्या घरातलं कोणीतरी काम करतंय, घरातला पुरुष काम करतोय. मीटिंगला आत्ता बसणं बंद झालं, तर मीटिंगसुद्धा तिच्या वतीने त्या खुर्चीत बसून तिचा नवरा घ्यायचा. असे सुद्धा कितीतरी, म्हणजे नगरसेवक पती, सरपंच पती. तर या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. तर महिलांनी स्वतः आपली भूमिका ही वठवली पाहिजे असं मला वाटतं. चॅलेंजेस खूप आहेत, अजूनही महिलांना त्रास, या क्षेत्रामध्ये जाण्यासाठीचं प्रोत्साहन कमी आहे. गेल्या तरी अडचणी आहेत. घरातून त्यांची जबाबदारीची सुटका झाल्याशिवाय त्या बाहेर कसं येणार आहेत. तर त्यामुळे या सगळ्या चॅलेंजेसला समाजाने उत्तर दिलं पाहिजे. ती एकटी किती लढणार आहे,
त्यामुळे महिलांनी राजकारणात यावं आणि उत्तम कर्तृत्व दाखावं, तिच्यामध्ये ती कपॅसिटी असं जर समाजाला वाटत असेल तर नुसता कायदा होऊन चालणार नाही आहे, तर कुटुंबातून ते प्रोत्साहनाचे हात पुढे आले पाहिजेत असं मला वाटतं. हां, आत्ता तुम्ही जे म्हणालात की कुटुंबातून हे आलं पाहिजे. काय असतं ना की आता देश बदलला आहे असं आपण म्हणतो आणि आता खूप सगळं पुढारलेलं आहे, AI आलं आहे सगळंच. पण जेव्हा एखादी मुलगी म्हणते की मला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे किंवा आर्किटेक्ट व्हायचं आहे, ठीक आहे, पण मला राजकारणात जायचं आहे, हे जेव्हा आपण आपल्या आईवडिलांना सांगतो ना, तेव्हा समाज जरी पुढारलेला असला आता तरी आईवडिलांचं असं असतं की नाही, राजकारणाची पायरी नको चढूस किंवा नको बाबा क्षेत्र वाईट आहे किंवा भीती वाटते. एक्झॅक्टली. पण त्या मुलीमध्ये तेवढी आता तुम्ही माझ्या समोर एक उत्तम उदाहरण आहात त्याचं, तर की तुम्ही त्यात यशस्वीरित्या ते पेलवताय, सांभाळताय, पण तरीसुद्धा एज्युकेटेड आईवडील असून सुद्धा त्यांचं असं असतं की नको, राजकारण म्हणजे नकोच. त्यांना काय सांगाल? म्हणजे पण त्या मुलीला व्हायचं आहे, पण आईवडिलांमुळे कुठेतरी ती बॅकफुटला जाते, तर त्यांना काय सांगाल? आईवडील असतील, ती जिथे सासरी गेलेली आहे तिथले असतील, तर या क्षेत्रामध्ये हे खूप सत्ता असलेलं, पॉवर असलेलं असं हे क्षेत्र आहे आणि त्यामुळे नक्कीच भीतीही वाटते की आपल्या मुलीचा तिथे टिकाव लागेल का, तिला तिथे काही त्रास होईल का, ही भीती वाटते. ती भीती रास्त नाही आहे असं अजिबात मी म्हणणार नाही, रास्त आहे, पण त्याच्यावर उत्तर तर शोधलं पाहिजे. आपल्याला प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला आहे म्हणून आपण त्याला घाबरून थांबायचं हे त्याच्यावरचं उत्तर होऊ शकणार नाही. तर त्याचा कुठेतरी प्रतिकार करत किंवा त्याच्यावर उत्तरं शोधत आपल्याला तो माहोल तयार करता आला पाहिजे की जास्तीत जास्त महिला राजकारणामध्ये आल्या. आणि महिला जेव्हा राजकारणामध्ये येते तेव्हा राजकारणाचा चेहरा मेहरा बदलतो. जेव्हा 33% राजकारण आलं आणि आता तर 33% आरक्षण आलं, महाराष्ट्रात तर 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण आहे, आणि जेव्हा महिला जास्तीत जास्त सभागृहात दिसायला लागल्या ना, सभागृहाची भाषाच बदलली. सभागृहाची भाषा बदलली, सभागृहाची कार्यशैली बदलली. ती एक प्रकारे डिसेंट झाली कार्यशैली की बायका इथे बसल्या आहेत, त्यामुळे बोलण्याची भाषा पुरुषांची सुद्धा बदलली. मला असं वाटतं की चॅलेंजेस आहेत, पण त्याच्यावर उत्तर शोधलं पाहिजे. आणि क्षेत्र सगळी म्हणजे कुठलंही क्षेत्र चांगलं किंवा वाईट असतं असं नाही, तर माणसं चांगली किंवा वाईट असतात. आणि पॉलिटिक्समध्येच आहे असं नाही, पॉलिटिक्स सगळीकडे आहे. वाईट माणसं अनेक ठिकाणी आहेत. शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार नाही का, वैद्यकीय क्षेत्रात चुका होत नाहीत का, न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये चुका होत नाहीत का, तिथेही आत्ता आपण बघितलं की एक न्यायाधीश पकडले गेले, मोठं करप्शन, त्यांच्याकडे पैसे सापडले. म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार किंवा इरेग्युलर गोष्टी, इलिगल गोष्टी या सगळीकडे आहेत. मग म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत. मग फक्त पॉलिटिक्स हे क्षेत्र बदनाम करण्यापेक्षा त्याच्यातच काहीतरी चांगलं घडवलं पाहिजे असं मला वाटतं. समर्थ रामदास यांनी असं म्हटलं आहे की पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. हरिकथा निरूपणानंतरचा व्हेरी नेक्स्ट नंबर हा राजकारण या क्षेत्राला दिलेला आहे. कारण हे सगळ्या समाजाचं कल्याण करणारं असं मोठं ताकद असलेलं, पोटेन्शियल असलेलं क्षेत्र आहे. म्हणून जास्तीत जास्त उच्च शिक्षित लोकांनी इथे जेवढे येतील, महिला येतील, पुरुष येतील, धोरणं घेऊन येतील, विचार घेऊन येतील, थॉट घेऊन येतील, एक तत्व निष्ठा घेऊन येतील, तितकं हे क्षेत्र चांगलं होईल आणि तितका फायदा जनतेला होईल. मला राजकारणापलीकडे आता पण मी तुम्हाला सांगितलं आहे, तर मला तुमच्या इतर आवडीनिवडींबद्दल सांगा ना. तुमचे छंद काय आहेत, तुम्हाला काय आवडतं? मला उत्तम स्वयंपाक करता, त्याबद्दल पण सांगा. आता स्वयंपाक खूप लांब पडला, पण येस, सगळ्या गोष्टी करता येतात आणि वेळप्रसंगी करते सुद्धा. मला वाचायला खूप आवडतं, पुस्तकं वाचायला, प्रामुख्याने कवितांची खूप आवड आहे मला. समजून घ्यायला, त्यातले वेगवेगळे गर्भितार्थ समजून घ्यायला ते आवडतं. निसर्गाची खूप आवड आहे, गाण्यांची, जुन्या गाण्यांची खूप आवड आहे, मराठी हिंदी दोन्ही. मराठी भावगीतांची खूप आवड आहे आणि या सगळ्या गोष्टी मी प्रवासामध्ये भरपूर गोष्टी करते. अच्छा मेधाताई, तुमच्या आयुष्यातील असा एखादा प्रसंग किंवा घटना की ज्याने तुमचं आयुष्यच बदललं, त्या घटनेनंतर किंवा त्या प्रसंगानंतर, आणि व्यक्तिमत्वावर पूर्ण प्रभाव पडला, अशी एखादी घटना आठवते का?
नाही, अशी एखादी विशिष्ट घटना अशी नाही सांगता येणार, कारण व्यक्ती आमूलाग्र एका क्षणात बदलत नाही. ते काय स्विच ऑन स्विच ऑफ असं कुठलंही पर्सनॅलिटीचं होत नाही आणि मी ते मानत नाही. आपण आपल्याला पैलू पाडत जात असतो आणि अनेक व्यक्तिमत्व जी असतात, अनेक विचार असतात, अनेक पुस्तकं असतात, ते आपल्याला घडवत असतात. त्यामुळे आपण कणाकणानी आणि क्षणाक्षणांनी घडत असतो असं मला वाटतं. त्यामुळे अनेक वेगवेगळे संदर्भ, अनेक वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळी पुस्तकं असतील, संघाची बॅकग्राऊंड आहे, म्हणजे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खूप मोठा प्रभाव माझ्या व्यक्तिमत्वावर आहे, त्या विचारसरणीचा. माननीय मोदीजी असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, विवेकानंद, अशी वेगवेगळी जी व्यक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, या सगळ्या व्यक्तिमत्वांचा परिणाम नक्की झालेला आहे व्यक्तिमत्वावर माझ्या, त्यांची पुस्तकं वाचून. 3 वेळा बॅक टू बॅक नगरसेवक, त्यानंतर आमदार, पण पार्टीने तिकीट दुसऱ्याला दिलं होतं. आम्हाला वाटलं की तिथूनच परत तुम्ही व्हाल, आणि नंतर काही कालांतराने एक फोन आला आणि त्याच्यात सांगितलं गेलं की खासदार म्हणून तुमची निवड झाली आहे. तर तो फोन सरप्राईज होता, आयडिया होती, काय बदलाव झाला? नाही, अजिबातच कल्पना नव्हती मला. 2019 साली जेव्हा आमदारकी खंडित झाली, त्याच्यानंतर काही वर्षांनी मला महिला मोर्चाचं राष्ट्रीय पद जबाबदारी दिली होती आणि मी ते काम करत होते. आणि नंतर कालांतराने अचानकपणे मला फोन आला 5 वर्षांनी की असं असं तुम्हाला राज्यसभेसाठी तुमची निवड केलेली आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ, यांचा फोन आला, माननीय मुख्यमंत्री, आणि त्यांनी मला सांगितलं की असा असा विचार होतो आहे आणि तुम्ही तयारीत राहा. आणि हा विचार पक्का झाला की दिल्लीवरून निरोप आला की आम्ही तुम्हाला फायनल जे आहे ते सांगू. खूप छान वाटलं. पक्ष नेहमीच आपल्या कामाची दखल घेत असतो. नक्कीच. कधी भरती असते, कधी ओटी असते, ती प्रसंगानुरूप असते, परंतु श्रद्धा आणि सबुरी, पक्षनिष्ठा, खूप वेळा त्याच्या आधीच्या गेल्या 5 वर्षामध्ये खूप वेळा असे प्रसंग आले की अनेकांनी सांगितलं की आमच्या पक्षात या. मी म्हटलं नाही, मी माझ्या विचारांपासून, विचारधारेपासून, माझ्या पक्षातल्या निष्ठेपासून माझी प्रतारणा होणार नाही. आणि नक्कीच माझं पक्षकार्य चालू राहिलं आणि पक्षाने त्याची दखल घेतली आणि मला ही संधी दिली. ठीक आहे. खरं तर मला तुम्हाला म्हणजे तुमचं, आता तुम्ही पॉलिटिशियन आहात आणि इतकं धावपळीचं क्षेत्र आहे हे, तर ह्यामध्ये ना तुम्ही इतक्या छान दिसता. तुम्हाला बघून मला तारुण्य तुझ्या हृदयाचे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला असेच विसरत राहो, या भटांच्या ओळी आठवल्या आता. तर स्वतःला मेंटेन कसं ठेवलंय? तारुण्य वगैरे काही नाही, मला जाणीव आहे नाही माझ्या वयोमानाची. परंतु नक्कीच की माननीय मोदीजींचा आदर्श सगळ्यांना आहे की फिट कसं राहावं, जाड होऊ नाही दिलेलं स्वतःला, एवढंच आहे. मी स्वतः सायकल चालवते, योगासनं करते, त्याच्यामुळे. आणि प्रामुख्याने शाकाहारी, मी प्रचार नाही करत आहे शाकाहाराचा, केला तरी हरकत नाही खरं तर, पण आपल्या मूळ शाकाहारामध्ये, आयुर्वेदामध्ये, योगासनांमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि ती माणसाला आरोग्यासाठी आवश्यक असलेली पूरक गोष्टी देत असतात. आता एक छोटंसं रॅपिड फायर आहे, वडापाव की मिसळ? दोन्ही नाही. चहा की कॉफी? चहा. आयुष्यातला टर्निंग पॉइंट? बरेच आहेत. एक सांगा ना. बरेच आहेत. राजकारणात गेले हा टर्निंग पॉइंट आहे. खूप आनंदी होतात त्या दिवशी असा क्षण? मला मुलगी झाली तो क्षण. पुस्तक की चित्रपट? पुस्तक. पुणे का दिल्ली? पुणे. आता मी काही फोटोज दाखवेन ज्या व्यक्ती तुमच्या, किंवा पुणे वाया दिल्ली पुन्हा पुणे असं. ओके. एका साईडला मोदी शहाजी, एका साईडला गडकरी फडणवीसजी, काय निवडा? नाही, हा ऑप्शन नाही असू शकत, सगळे मिळून एक टीम आहे. बरं, तर आता मी काही फोटोज दाखवेन, त्यात तुमच्या खूप जवळच्या व्यक्ती आहेत, तर त्यांच्याविषयी तुम्हाला बोलायचं आहे. फोटो
तर पहिला फोटो तुमचा खूप जवळचा आहे. अय्या. ओके, दाखवू का हो प्रेक्षकांना? हो हो हो. मी शपथ घ्यायला गेले होते तेव्हाचा फोटो आहे. अरिव सोबत. माझा नातू माझ्या कडेवर आहे, आरिव त्याचं नाव. आरिव हे कृष्णाचं नाव आहे. आणि त्याला मी नवीन संसद भवन दाखवते. आणि हे जे पाठीमागे चित्र आहे हे म्हणजे हे म्युरल जे आहे धातूचं आहे, समुद्र मंथनाचं आहे. हे पाठीमागे आपली जी नवीन संसद भवनची इमारत आहे त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी भारतीय संस्कृती रिफ्लेक्ट होते, हे प्रामुख्याने बघायला पाहिजे. आणि माझा नातू ते सगळं बघतोय. ते कौतुक वाटतंय त्याला. खूप गोड फोटो आहे तो. ओके. विश्राम सरांचा. विश्राम सर आणि मी एक कुठेतरी प्रवासात एक स्पॉट होता, तिथे बसलो होतो. धबधबा आहे. ओ हा, मला आठवत नाही कुठला आहे. हा सिंहगडावरचा आहे. तुमचा बर्थडे. माझ्या वाढदिवसाला मी सिंहगडावर गेलेत. मी माझ्या वाढदिवसाला दरवेळेला काहीतरी एक वेगळं काहीतरी करते. कधी जेवढ्या वर्षाची मी झाले तेवढी सायकल चालवते, कधी कुठल्या गडावर जाते. तर हा मला वाटतं 2 वर्षापूर्वीचा असेल. हा फोटो खूप जवळचा आहे तुमच्या. तुम्हाला या व्यक्तीविषयी बोलायचं आहे. हां हां, ऐक. माझी आई आहे. माझ्या मुलीच्या साखरपुड्यातला हा फोटो आहे. आई माझी, बस बाकी काही बोलत नाही आता. आज ती नाही आहे. ओके. हाही खूप जवळचा फोटो आहे. हो. ही माझी मुलगी जन्मली तेव्हाचा फोटो आहे. तुला कुठे मिळाले एवढे? मी खूप शोधलंय. बराच रिसर्च केलाय तिने. थोडंसं इमोशनल केलंस तू मला. माझी मुलगी जन्मली तेव्हाचा फोटो आहे हा. माझ्या मुलीच्या साखरपुड्याचा नाही, केव्हाचा तरी आहे, आय डोंट नो. आणि नंतर तिला मुलगा झाला तेव्हाचा फोटो आहे. तिचं पिल्लू आहे. आत्ता जो फोटो दाखवणार आहे त्या व्यक्तीविषयी तुम्हाला बोलायचं आहे. ती व्यक्ती आमच्या पण खूप जवळची. सगळ्यांबद्दल बोलले मी. ओ. मेधा कुलकर्णींना मेधा कुलकर्णींविषयी काय वाटतं? मेधा कुलकर्णींविषयी मेधा कुलकर्णींना खूप अपेक्षा आहेत की जी भूमिका ज्या ज्या वेळेला माझ्यासाठी नेमून दिलेली आहे त्या भूमिकेमध्ये कमी पडलेलं माझं मला चालत नाही. माझ्याकडनं माझ्या ह्या अपेक्षा असतात की कुठल्याही भूमिकेशी प्रतारणा करू नकोस. ज्या भूमिकेत आत्ता मी आहे, आत्ता मी मुलाखत देते आहे, तर तिथे मला माझं फुल देता येईल का? मी वर्गात शिकवते आहे, तर मला पूर्णांशाने त्या भूमिकेशी प्रामाणिक राहता कसं येईल? मी आत्ता एखाद्या नदीविषयी बोलते आहे, ते काम योग्य आहे का नाही ह्याच्याविषयी मला जे काही आहे प्रामाणिक मत ते मला बोलता येईल का? जेव्हा मी माझ्या धर्माविषयी बोलते, कुठल्याही गोष्टीविषयी जेव्हा मी बोलते, मला वक्फ बोर्डाचं काम करायला मिळालं, ते मी प्रामाणिकपणे करू किती शकेन ह्याचा माझा स्वतःविषयीचा खूप मोठा आग्रह असतो आणि ती मी आहे. एक फोटो आहे, त्याची प्रिंट नाही काढायला मिळाली मला. तो फोटो मी तुम्हाला दाखवते फोनमध्ये. हां हां. तो खूप रिसर्च केला मी त्या फोटोसाठी. फुटबॉलचा किक मारतानाचा. फुटबॉलचं ओपनिंग होतं मी आमदार असताना. हां आपल्याकडे झाला होता हो. तेव्हाच आहे ना. स्पोर्ट्समध्ये पण तुम्ही खूप ॲक्टिव्ह आहात. नाही, ॲक्च्युली मला खूप गती नाही आहे, सगळ्या विषयात आवड आहे आणि खेळाडूंविषयी खूप आदर आहे. ते स्पोर्ट्समन स्पिरिट आणि त्यांचं त्या खेळाविषयीचं कौशल्य याच्याविषयी मला आदर आहे. पण मी बाकी जास्ती काही करत नाही. मी ट्रेकिंग खूप केलं आहे, प्रचंड ट्रेकिंग केलं आहे मी. माझ्या मुलीला पाठीवर घेऊन मी राजगड किल्ला चढले किंवा असे बरेच किल्ले चढले जेव्हा ती छोटं बाळ होती तेव्हा. मी आता सायकलिंग वगैरे करते. खेळाविषयी कौतुक आहे मला, खेळाडूंविषयी कौतुक आहे. आणि आता एक लास्ट विचारते की आजच्या काळात ना स्त्री सक्षम आहे असं आपण म्हणतो, पण तसं नाही आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी. तर स्त्रीचं सक्षमीकरण हे किती गरजेचं आहे प्लीज सांगा. स्त्रीमध्ये एक
सक्षम बाजू आहे आणि एक बाजू हळवी किंवा संवेदनशील बाजू आहे. पण मी या संवेदनशील बाजूकडे सुद्धा तिचा प्लस पॉईंट म्हणूनच बघते, कारण ती तिची एनर्जी असते, तो तिचा मोटिव्ह असतो. ती कुठल्याही बाबतीत कमिटेड आहे खूप, आणि तिची कमिटमेंट त्या संवेदनशीलतेतून येते. म्हणूनच ती कुठल्याही भूमिका या अतिशय ठामपणे बजावू शकते. मग ती अगदी हिरकणी असेल, कारण कुठला पुरुष गडावर अडकला असता आणि बाळ खाली असतं तर ते काय एवढं धाडस करून तो पुरुष गेला नसता, पण ती बाई जाते खाली कारण तिची कमिटमेंट तिच्या बाळाशी आहे. शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा शेतकरी स्त्री जी असते ती आत्महत्या नाही करत. तिच्यावरही तोच प्रसंग उलट जास्ती गडद होऊन आलेला आहे कर्जबाजारीपणाचा, पण ती आत्महत्या करत नाही. म्हणजे मी टीका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यावर करत नाही, पण स्त्रीचं महत्त्व सांगते की ती इतकी कमिटेड आहे की तेवढ्या हाल अपेष्टातून पण ती तिचं शेत सोडवत असेल किंवा काय जे प्रतिकार म्हणजे करत असेल, परिस्थिती सांभाळत असेल, मुलांना सांभाळत असेल, तर ती इतकी सक्षम आहे. पण वर्षानुवर्षाच्या धारणेतून किंवा पुरुषप्रधान संस्कृतीतून तिला कुठेतरी दुर्बळ आहेस तू, गप्प बस, हा ठसा तिच्या मनावर जो बिंबवला आहे आणि तो तिनेही ग्रहण करून घेतला आहे. त्याच्यातून तिने ती सगळी झटकारून बाहेर आलं पाहिजे आणि स्वतःच्याच जुन्या जोखडातून लढा देऊन, स्वतःच्याच जोखडाशी लढा द्यायचा आहे. समाजाशी लढा द्यायला नाही सांगत आहे, किंवा पुरुषांचं स्त्रीचं भांडण नाही आहे, त्यांच्याबरोबर काम करायचं आहे, परंतु स्वतःच्याच पूर्वग्रहांशी लढा देऊन तिने पुढे यायचं ठामपणे. आणि येस, मला हे करावंसं वाटते, मी इथे चांगलं करू शकते सक्षमतेने, तर ते जिद्दीने केलं पाहिजे असं मला वाटतं. पण ते करत असताना किती कशाला महत्त्व द्यायचं हेही कळलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. शेवटी वंदन किंवा महत्त्व देणं समाजाकडून केव्हा होईल, जेव्हा तुम्हाला त्या विषयामध्ये प्रभुत्व लक्षात येईल तेव्हा. फक्त स्वतःच्या बाह्य व्यक्तिमत्वावर भर देऊन नाही चालणार आहे स्त्रीला. मी तुला एक थोडंसं एक स्पष्ट बोलते. आता पेपरमध्ये नवरात्रीच्या सगळ्या कलरमधल्या बायकांचे फोटो येत आहेत. मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की काय बायका याच्यात अडकल्या आहेत, की पुरुषांना जर सांगितलं तुम्ही उद्या आज पिवळा शर्ट घालून फोटो काढा ग्रुपनी आणि हे, तर पुरुष त्याच्यात नाही पडणार. तर तिला काही काय सांगता, आम्हाला कामं आहेत. एक्झॅक्टली. पण बायका हे म्हणजे करू नये असं माझं म्हणणं नाही, पण त्यात अडकू नये असं माझं म्हणणं आहे. की दिसण्यावरच किंवा ह्याच्यावरच किती अडकणार, पेक्षा कर्तृत्वाला झळाळी देणारे जे इतर मुद्दे आहेत त्यावर त्यांनी भर दिला ना, तर अख्खं जग तुम्हाला नक्कीच मानेल. कोणीच तुम्हाला डावलू शकणार नाही, एवढी ताकद बायकांमध्ये आहे. हनुमान जसं स्वतःची शक्ती विसरले होते, एका प्रसंगाचं उदाहरण सांगतात, तसं बायका स्वतःचे महत्त्व विसरले आहेत. ते त्यांनी पुन्हा शोधून काढावं, स्वतःमधलं जे काही छुप हे आहे, शक्तीचं रूप आहे, ते शोधून काढावं, ते एक्सप्लोअर करावं, आणि मग खूप मोठी झेप त्या घेऊ शकतील असं मला वाटतं. ताई, तुमचं पर्यावरणाच्या दृष्टीने पण इतकं काम आहे ना. आता वेताळ टेकडीचा विषय असो किंवा मध्ये एकदा चिपको आंदोलन झालं होतं, तर चिपको आंदोलन होणं मला असं वाटत नाही ही खूप हे काही भूषण आहे. आपल्याला ते करावं लागतं, आपल्याला लोकांना सांगावं लागतं त्या आंदोलनातून की झाडं वाचवा किंवा झाडांना तोडू नका. हे आपल्याला कळलं पाहिजे, पण आपल्याला ते करावं लागतं. अशी किती चिपको आंदोलनं होत राहणार. आज झालं, लगेच 2-4 दिवस त्याचं पालन होतं, परत तेच. त्याविषयी काय सांगा लोकांना? प्रामुख्याने आता आपण पुण्याचा विचार करूया. तू मगाशी दिल्ली का पुणे विचारलंस, तर पुण्यामध्ये माझा जन्म झाला आहे, पुण्यामध्ये मी वाढले, कर्मभूमी पुणे आहे. दिल्लीच्या माध्यमातूनही पुण्यासाठीच काम करायचं आहे. तर तू मगाशी उल्लेख केलास की वेताळ टेकडी वगैरे. माझं नेहमी एक म्हणणं आहे की आता समजा तुम्ही सुट्टीच्या दिवशी कुठे जाल, सुट्टीच्या काळामध्ये कुठे जाल, तर समजा मामाच्या गावाला गाणी आहेत जुनी, आपण का जातो तिथे, आपण का रमतो तिथे निसर्गामध्ये, विहिरी, नद्या, माती. मी कुठल्याही राज्यामध्ये गेले तरी तिथली 2 गोष्टी प्रामुख्याने बघते. एक तर तिथली नदी आणि तिथलं प्राचीन मंदिर.
पहिलं मी तिथे जाते. माझे पक्षाचे किंवा शासनाचे कार्यक्रम जे ते करतेच, पण त्यातून हे करते, मला ते एक्सप्लोअर करायला आवडतं. आपण आत्ता पुण्यातल्या नदीचं काय करतोय की जुनं मातीचं काढून टाकून तिथे सिमेंट टाकतोय, जुनी झाडं काढून टाकून डेकोरेटिव्ह प्लांट्स लावतोय. अरे काय चाललंय आणि कशासाठी चाललंय? सगळ्या पक्ष्यांना आकलून दिलं, सगळे जुने दुर्मिळ व्हायला लागलेले वृक्ष तोडून टाकले, जुने 200-200 वर्षापूर्वीचे वृक्ष. अशा रीतीने पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. आणि आपण मग निसर्ग आपल्या दारात होता आणि निसर्गाला आपण काढून टाकलं. आज पाणी मुरण्याची अशी किती ठिकाणं पुण्यात शिल्लक आहेत, ते सगळं करून तुम्ही कोबा तिथे टाकता. मग हे करू नका. जुनं जे काय आहे ते ठेवा जपून, आणि मग त्याला थोडंसं मॉडर्न टच देऊन त्याला थोडंसं अट्रॅक्टिव्ह करत तिथली अतिक्रमणं काढा ना. अतिक्रमणं काढल्यावर तुम्हाला सौंदर्य सापडणार आहे. हे करा. तर असं मला वाटतं. प्राचीन मंदिरं आपण दुरुस्त करताना, जीर्णोद्धार करताना तिथे काहीतरी नवीन टाईल्सच लावतो. त्यातलं प्राचीनत्व जे होतं तेच तर महत्त्वाचं होतं ना. तिथे तुम्ही रंगीत टाईल्स लावून, तिथे ओम वगैरेच्या टाईल्स लावून, अरे हे नाही अपेक्षित. तर जे जुनं आहे, जे पर्यावरणपूरक आहे, अशा सगळ्या गोष्टीचा मेळ हा पुण्यामध्ये होता. जेच की खरं वैशिष्ट्य आहे. आज आपण बघतोय हिमाचलपासून, उत्तराखंडपासून, आसामपासून सगळीकडे पूर यायला लागलेत. हे कशासाठी? कारण आपण ओरबाडलंय, निसर्गाचं नुकसान केलंय. पुण्यामध्ये सुद्धा आपण बघतो की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं काम करायला हरकत नाही, पण आपण कॉपी नाही केली पाहिजे. साबरमती किंवा हे याची कॉपी नाही केली पाहिजे. तिथली नदी वेगळी आहे, इथली नदी वेगळी आहे. तुम्ही इथे तेच करायला जाल तर मग इथे पूर वाढायला लागला, पाणी शिरलं लोकांच्या घरावर, पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलं. जे ग्राउंड फ्लोअरमध्ये पर्यंत जात होतं ते पहिल्या मजल्यापर्यंत गेलं. लोकांचे फ्रीज वगैरे खराब झाले. हे नुकसान कशामुळे झालं? तर मॅनमेड तुम्ही काहीतरी करायला जाताय. तुम्ही निसर्गामधली जी काही सौंदर्यस्थळंही घालवली आणि त्याचं पर्यावरणपूरकता पण घालवली, निसर्गाची हानी केली, पृथ्वीला ओरबाडलं. तर मग पृथ्वी आक्रोश करते, निसर्ग आपल्यावर चिडला आहे, हे समजून घेतलं पाहिजे आणि निसर्गपूरक वागलं पाहिजे असं मला वाटतं. ताई, तुमच्या एवढ्या व्यस्त वेळातून तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याच्यासाठी मी न्यूज अनकटच्या संपूर्ण टीमच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते. थँक्यू. आणि खूप छान वाटलं तुमच्या. इंदिरा, तुझे खूप आभार. तुमच्या माध्यमातून मला इथे सगळ्यांशी गप्पा मारता आल्या, काही आवाहन करता आलं. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्तीच्या आयुष्यात खरं तर काय डोकवून बघण्यासारखं आहे, काहीच नाही. आम्ही साधी माणसं आहोत. हीच खूप मोठी तरी गोष्ट तर आहे. थोडंसे मला तू महत्त्व जास्ती दिलंस. नाही पण आवाहन करते सगळ्यांना की आपण सगळेजण आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी, निसर्गासाठी काम करूया. आहे ते आयुष्य चांगल्यात चांगलं उपयोगात आणूया. एवढंच माझं आव्हान आहे छोट्या कार्यकर्तीचं. थँक्यू.